नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत. मी स्मिता यादव. पाहूयात काही विशेष घडामोडी. ऐन निवडणुकीच्या हंगामात सांगलीतील शामरावनगर येथे एका राजकीय पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचार कार्यालयामागे चेतन तांदळे नावाच्या व्यक्तीचा जुन्या वादातून शुक्रवारी रात्री खून झाला आहे. रात्री घडलेल्या या घटनेनं शामरावनगर हादरलं आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. उपलब्ध झालेल्या माहितीनुसार हा खून स्थानिक वादातून झालेला आहे. तांदळे हा येथील रामनगरचा रहिवासी असून जवळच्याच एका कॉलनीतील दोघांनी त्याचा खुन्नस ठेवून काटा काढल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. खुनासाठी पेविंग ब्लॉक आणि अन्य घातक शस्त्रे वापरली असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आलेला आहे. घटनास्थळी जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घोगे, उपाधीक्षक सुनील भागवत, निरीक्षक भालेराव आणि सुगावकर यांनी भेट देऊन पंचनामा सुरू केला आहे. पोलिसांचे एक पथक घटनेची माहिती मिळवण्याबरोबरच गुन्हेगारांना शोधण्यासाठी रवाना झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. खुनाबद्दल तातडीनं काही सांगता येत नाही. उपलब्ध माहितीची शहानिशा करून पुढचा तपास सुरू आहे असं पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.